संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। राऊतांना बडबड करू द्या, आम्ही आमचं काम करू असं म्हणत महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय। राऊतांनी बडबड करून एक झेडपी जिंकून दाखवावी असं आव्हान महाजन यांनी केलंय। संजय राऊत यांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। राऊत यांनी टीका केली होती आणि या टीकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना बडबड करू द्या, आम्ही आमचं काम करत राहू असं महाजन यांनी म्हटलंय। राऊतांनी बडबड करून एक झेडपी जिंकून दाखवावी असं आव्हानही गिरीश महाजन यांनी दिलंय। आता संजय राऊत त्याच्या जिभेला काही हाड नाही। ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे। ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायाधीशांवर काय बोलतायत, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलतायत, त्याच्या जिभेला कुठे हाड नाही। त्यांना काय बोलायचं बोलू द्या, आम्ही आमची कामं करतो। पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रावर काही पडत नाही। तुमच्या बरोबर आता 2 खासदार त्यावर तिसरं राहिलेलं नाही, बरोबर आहे। आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत, तर पुन्हा झेडपी पंचायत समिती यावर म्हणा मैदानात आणि एखादी झेडपी निवडून महाराष्ट्रामध्ये एखादी राऊतांना मी सांगेल फक्त एखादी 35, 20, 30, 32 सांगणार नाही मी त्यांना, 25, 20 सांगणार नाही, 10 सांगणार नाही। एखाद दुसरी आणा निवडून किंवा आणले ठाकरेंचं झाला इथे जिल्हा परिषद अध्यक्ष दाखवा बरं एखादी। मी मागच्या वेळेला सांगितलं होतं महापालिका 17 आहेत, उद्धवजींनी फक्त एक आणावी राऊतांनी मिळून एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, 4 ठिकाणी बडबड करू नका।